सासूबाई आज उठायला जरा उशीर झाला हो. अच्छा. अगं तुला रोजच उशीर होतय ग. अहो सासूबाई आजच उशीर झालाय, रोज नाही उशीर होत. 2-2 वाजेपर्यंत नुसतं मोबाईल बघती. अहो सासूबाई मला त्रास वाटते की तुमच्या स्वप्नात येऊ नये ना, देवाने सांगितलं काय की अगं उठ, तुझी सून मोबाईल बघती 12-12 वाजेपर्यंत, सकाळी डोळा उघडायचा नाही, असं सांगतो काय देव तुम्हाला स्वप्नात येऊन? देवान माझ्या स्वप्नात येऊन नाही ग सांगितलं. अगं मला काही वेडी समजती काय? रातच्या तुझ्या रूमची 12-12 वाजेपर्यंत लाईट चालू असती. मोबाईल बघायचा जरा कमी कर. अहो सासूबाई मी तर आहे ना टिंगल करत होते, तुमच्या कशाला नादी लागू मी? तुमच्या नादी लागणं म्हणजे खाजून अवतार आणण्यासारखं आहे. टिंगल करायला काय मी तुझी वहिनी आहे काय? मी तुझ्यापेक्षा मोठी आहे की. अच्छा. आई बापान संस्कार शिकवलं का नाही सांग काय आईला नाव. अहो सासूबाई मी काय तुम्हाला वाकडं बोलले हो? आणि तुम्हाला तर आहे ना माझ्या आई बापाकडे जाण्याशिवाय धंदाच नाही बघा दुसरा. अगं सुनबाई तुझ्याच आई बापा सांगावं लागणार ना, लाडाने वाढून आमच्याकडे पाठवली की. सासूबाई काय चालू आहे तुमचं? सकाळ सकाळ कीर्तन चालू करायला लागला हो ग, अख्खा दिवस खराब जाईन बघा आता. लय तू चुर बोलायला लागली ग, तुला चांगलं सांगायचं सुद्धा अवघड आहे. अच्छा. हो चांगलं सांगायला लागले म्हण. अहो एका दिवस लागतो डोळ्याला, होतो उशीर उठायला. हा थोडंफार समजून घ्यायचं, तसलं तर काय नाहीच. उठले नाही तर झाली बडबड चालू. मी किरकिर करते सांग तुझ्या आई बापाला म्हणाव की सासू अशी करती तशी करती सांग. काय सांगायचं आई बापाला? हा रोजच मडन त्याला कोण रड? सगळ्यांना माहिती 12-12 वाजेपर्यंत तुझी लाईट चालू असती, बंद करून झोपत जा. अरे देवा, म्हणजे रूमची लाईट चालू होती म्हणजे मी मोबाईल बघत बसले होते काय? अहो सासूबाई लाईट बंद करून सुद्धा मी मोबाईल बघू शकते. अच्छा. तुला लाईट कशाला लागती ग 12-12 वाजेपर्यंत? अहो सासूबाई तुम्हाला माहित नाही का आपल्या घरात कॉक्रोच किती झाल्यात ती? अहो लाईट जर बंद केली ना तर नुसतं कॉक्रोच इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून. मला तर असं वाटतंय त्या कॉक्रोचनीच घरी विकत घेतलंय काय की, आणि आपण त्यांच्याकडे भाड्याने राहतोयची. अरे देवा, रातचे 12-12 वाजेपर्यंत तुला लाईट चालू ठेवायला पाहिजे. लाईट काय तुझे आई बाप भरणार आहेत का? कॉक्रोच मुळे तो लाईट चालू ठेवती काय? बिल किती मोठं येईल? अहो सासूबाई मला कॉक्रोच लय भीती वाटते हो, म्हणून मी लाईट चालू ठेवते. मला माहिती आहे लाईट बिल किती येणार आहे ती. अगं कुठं लय बोलले, थोडंच बोलले लगेच रडायला लागली. अहो सासूबाई मला बी कळतंय की लाईट बिल किती येतंय, तुम्ही तर नुसतं तडातडच बोलता हो. बर बाई रडू नको, माझं चुकलं. बरं सासूबाई रात्री लाईट चालू होती म्हणून मला बी झोप लागली नाही, म्हणून उशिरा उठले मी. अगं सुनबाई तुला एवढी कॉक्रोचची भीती वाटत होती तर माझ्यापाशी येऊन झोपायचं ना. अहो सासूबाई तुम्हाला कशाला उगाच त्रास द्यायचा म्हणून आली नाही हो. सुनबाई त्यात काय एवढा त्रास, यायचं झोपाय, मी काय तुझी सासू आहे की. अच्छा. अहो सासूबाई तुम्ही काय परके येतोय? अहो तुम्ही तर माझ्या आईसारखे आहेत. पण पुन्हा मी विचार केला तुम्ही झोपीत म्हशीसारखं घोरता नसतो घर घर घर, तुमच्यापेक्षा ते कॉक्रोच परवडले म्हणून आली नाही हो झोपायला. तुला तुझी क्यू करायला लागले तर लागली माझं घोरणं काढायला. नाही तर काय तुम्ही कसलं मोठ्या मोठ्याने घोरता. दरवाज्यात जर पलीकडे चाला ना पलीकडच्या रूम मध्ये तर घोरल्याला आवाज येतो. अहो ती म्हैस तरी जरा हमकारा असं करून ही करून मग तुम्ही त्याच्यावर चावत. हा हिची क्यू करायला गेले तर लागली माझं घोरणं काढायला. पटापटा उरक, आणि मला चहाची तलप लागली. पटकन कर नाही तर फोन करून सांगेन लेकाला मला टायमिंग वर दिलं नाही.
बर बर सासूबाई, एवढं झाडू मारते आणि देते तुम्हाला चहा करून. आता कशी वाटणीवर आली, पटकन झाला पाहिजे चहा. बर बर.